हाय, मी बासरी. ऑफिसवरून घरी आल्यानंतर ना, माझं संध्याकाळचं काय काय रुटीन असतं ना, तेच मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. तर तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडेल. त्यासाठी ना तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि संध्याकाळी ना मी देवासमोर तर सगळेच दिवा लावतात. पण ऑदर ठिकाणी पण कुठं-कुठं मी दिवा लावते आणि कोणत्या-कोणत्या ठिकाणी दिवा ठेवते ना, तेही तुम्हाला मी शेअर करणार आहे तुमच्यासोबत. तर त्यासाठी ना तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत नक्कीच बघा. पहिले ना ऑफिसवरून आल्यावर मी इकडे फ्रेश झाली होती आणि म्हणलं की जर आपल्याला एनर्जी पाहिजे असेल आणि जर बाकीच्या कामाला आपल्याला उत्साह जर येण्यासाठी अगोदर ना आपण आल्या-आल्या फ्रेश झालं पाहिजे. म्हणून ना मी इकडे अगोदर फ्रेशच व्हायला गेली होती आणि इकडे फ्रेश झाल्यानंतर ना दिवसभर तर पूर्ण थकून गेलेला असतो. थोडा वेळ आरामही भेटतो जेव्हा आपण फ्रेश होतो. त्यामुळे थोडं छान वाटतं आणि हे झाल्यानंतरच ना बाकीच्या कामांना पण एनर्जी भेटते. आता कामं तर ना सगळ्यांची सेमच असतात संध्याकाळची. तेच आपलं दररोजची घरातली कामे, नंतर डब्बा पण जेवण बनवणे हे ते. पण मी पण माझं रुटीन ना तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आता माझं म्हणजे मी फ्रेश होऊन तर झाले होते, पण मला ना माझ्या घराला फ्रेश करायचं होतं. कारण सकाळी ना घाईघाईत थोडं होतं तर थोडं होतही नाही. त्यामुळे इकडे ना मी फ्रेश झाली होती. तसंच मला ना रूमला पण फ्रेश करायचं होतं. त्यामुळे ना अगोदर इथून सोफ्यापासूनच सुरुवात केली होती. हे सोफ्यावरचे जे कव्हर आहेत ना, ते ना म्हणजे मला आवडलेले तर आहेत, पण ते ना असं सटकतात जास्त. त्यामुळे ते दररोजच म्हणजे सकाळी जरी नीट ठेवले ना, तरी संध्याकाळी आल्यास ते डबल नीट करावेच लागतात. त्यामुळे माझं हे ना दिवसातून 2 वेळेस तर काम होतच. म्हणजे सकाळी जरी मी ठीक केलेलं असलं आणि आम्ही थोडा वेळ जरी तिथं बसलो ना, तरी ते म्हणजे सटकतात. त्यामुळे ते ना मला 1-2 वेळेस तर दिवसातून ते करावंच लागतं. 1-2 वेळेस म्हणण्यापेक्षा मी सकाळी एकदा आवरते आणि जेव्हा संध्याकाळी येते ना घरी, तेव्हा एकदा आवरते. हे झाल्यानंतर इकडे ना हा टेबल जो दिसतोय ना, तो तर दिसायला डायनिंग टेबल आहे. पण त्याचा मी उपयोग ना डायनिंग टेबल म्हणून कधीच नाही केलेला. कारण त्याच्यावर ना दुसऱ्याच वस्तू ठेवलेल्या असतात. त्यामुळे तिथं ना म्हणजे सामान जरा जरी ठेवलं ना, तरी असं वाटतं की इथं ना लईच असे गजगज झालेली आहे. त्यामुळे म्हणलं की इथलं ना सगळं अगोदर आपण बाहेर ठेवून घेऊ म्हणजे दुसरीकडे ठेवून घेऊत आणि इथलं ना क्लिनिंग करून घेऊ. आता इथं 2-3 जरी वस्तू ठेवल्या ना, तरी असं वाटतं की तिथं म्हणजे जास्तच आपण काहीतरी ठेवलेलं आहे. त्यामुळे तेच अगोदर क्लीन करून घ्यायला सुरुवात केली होती. आणि उन्हाळा चालू झालेला आहे. त्यामुळे ना जे इनडोअर प्लांट आहेत किंवा आउटडोअर दोन्ही पण प्लांट ना त्याची झाडाची पानं गळायला चालू झालेली आहेत. आणि हे जे कुबेर प्लांट आहे ना, ते इतकं छान आलेलं होतं. पण ना त्याच्या आशात ना पानच गळायला लागलेली आहेत. त्यामुळे म्हणलं की ही जी गळलेली पानं आहेत ना, ती आपण पूर्णच काढून घेऊत. म्हणजे नवीन तरी पालवी फुटेल. त्यामुळे तेच करून घेतलं आणि नंतर इकडं ना डबल क्लीनिंग चालू केली होती. आणि जे बाहेरचे प्लांट आहेत ना, मी ते तुम्हाला कधी दाखवलेले नाहीयेत. पण ना मी बाहेर 10-12 प्लांट ठेवले होते. पण त्या दिवशी ना माझ्याकडून जे बाल्कनीचा छोटा दरवाजा आहे ना, तेच ऑफिसला जाताना घाईघाईमध्ये लॉक करायचा राहून गेला आणि मी ऑफिसवरून यायच्या अगोदर तर तिथं ना शेळ्यांनी जाऊन ती सगळी झाडे खाल्ली. त्यामुळे तर आणखीनच वाईट वाटत होतं, की थोडे-थोडे करून मी जमा करायचं प्लॅन करत होती. म्हणजे एकदाच तर घेणं होत नाहीये. कारण प्लांट पण आता ना भरपूर महाग झालेले आहेत. त्यामुळे मी ना संडेला ती सुट्टी असते त्या दिवशी 2-3, 2-3 किंवा एखादं कधी 2, कधी 3 असे एक-एक करून ना 20-25 तर साठवले होते आणि ते ना सगळे शेळ्यांनी खाऊन टाकले. हे झाल्यानंतर हे जे लेटर दिसते ना ते आहे अ, रक्तदान शिबिरामधलं आणि इथं ना बायकोमध्ये रक्त नाही अंगामध्ये आणि माझ्या नवऱ्याने ना तिकडे रक्तदान करून आलेले आहे आणि ती चेअर ना ती त्यांना रक्तदान केल्यामुळेच ती भेटली होती.
ते झाल्यानंतर ना हा जो टेबलवर ठेवलेला प्लांट आहे ना त्याचे पण पानं थोडे सुकलेच होते. आता असं नाहीये की मी त्याला पाणी नाही घालत, पण त्याला ना मी दररोज पाणी देते, पण ते थोडे ना पान त्याचे सुकलेले होते. त्यामुळे तेही अगोदर म्हणजे थोडे कट करून घेतले आणि नंतर हे झाल्यानंतर आता डबल साफसफाई करायची वेळ आली होती. आता या चेअर ते सगळं ठेवून नंतर मला ना सगळं आवरून संध्याकाळचा दिवाबत्तीचा टाइम होतच आलेला. कारण ऑफिसवरून आले ना हे करत करतच ना कसा टाइम जातो ना ते समजतही नाहीये. म्हणजे आपल्याला तर काही आराम भेटतच नाही, पण लगेच हे काम की लगे हे झाल्यानंतर लगेच जेवण बनवायचं हे रुटीन चालूच राहतं. त्यामुळे इकडेच माझं पटकट आवरायचं चालू झालं होतं. आता बऱ्यापैकी मी सगळं आवरून झालंच होतं. लास्ट राहिलं होतं ते म्हणजे झाडू मारून घेणं. आता बाकीच्या जे रूम आहेत ना ते एवढं घाण नाहीत होत, कारण तिकडं ना जास्त आपलं येणं जाणं नसतं आणि त्यामुळे तिकडे एवढा म्हणजे क्लिनिंगची एवढी गरज नाही लागत. पण ना किचनची आणि हॉलची ना क्लिनिंग करावीच लागते. म्हणजे दिवसातून 1-2 वेळेस तरी होतच. आणि जी बेडरूम असते आणि जी दुसरी एक रूम आहे ना तिथं एवढं जास्त येणं जाणं नाही होत. त्यामुळे ना तिथं एवढी घाण नाही होत आणि आवरायचं पण एवढं सकाळी एकदा झाडून जरी काढलं ना तरी ते आवरायचं काही एवढं टेन्शन नाही राहत. पण या 2 रूम ना किती जरी साफसफाई केली ना तरी ते लगेच घाण होतं आणि त्याला सततच क्लीन करावं लागतं. आता हे सगळं आवरून झालंच होतं. संध्याकाळी पण झालेली. म्हणलं आता सगळीकडे दिवा लावून घ्यावा. अगोदर देवापुढे दिवा लावला आणि एक जो दिवा आहे ना तो ना मला बाहेर तुळशीला पण लावायचा होता. तर तुळशीला लावल्यानंतर ना दुसरा जो दिवा आहे ना तो मला उंबरठ्याजवळ ठेवायचा होता. इथं पण ना मी दररोज ठेवते आणि आज ना एवढी घाई झाली होती की मला रांगोळी काढायला पण सकाळी टाइम नाही भेटला. हे झाल्यानंतर इकडं घरामध्ये कापूर जाळला आणि आजचा ब्लॉग ना कसा वाटला ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि जर काही सजेशन असतील तर तेही कमेंटमध्ये सांगा. बाय बाय.